Next point is surface tension. Let us look out this picture. We have seen that water spider walks on the surface of steady water. Crest needle floats on the steady surface of water. Raindrops and soap bubbles always take spherical shape, etc. या सर्व एक्झाम्पल मध्ये वॉटर स्पायडर हा वॉटरवरती वॉक करतो. ग्रेस निडल वॉटर सरफेसवरती फ्लोटिंग असते. रेनड्रॉप्स, सोप बबल ऑलवेज स्पेरिकल शेप, या सर्वांचा स्पेरिकल शेप असतो. ही जी काही सर्व एक्झाम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये दिस इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. नाउ वी विल स्टडी इन डिटेल अबाउट दिस सरफेस टेन्शन. याचा आपण आता सखोल अभ्यास करायचा आहे. Next point is molecular theory of surface tension. In this molecular theory, first of all, we will study some important points regarding this molecular theory. Now, first point is intermolecular force. Force of attraction between molecules is called intermolecular force. दोन molecule मधला जो attractive force आहे तो force म्हणजेच intermolecular force. Cohesive force. The force of attraction between the molecules of the same substance is called कोइसिव्ह फोर्स और फोर्स ऑफ कोइजन. म्हणजे दोन सेम प्रकारचे मॉलिक्युल्स, एकाच प्रकारचे मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल. नेक्स्ट एडिसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड एडिसिव्ह फोर्स और फोर्स ऑफ एडिशन. दोन भिन्न प्रकारचे मॉलिक्युल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल force of attraction between chalk particle and green board. Range of molecular force. The maximum distance from a molecule up to which the molecular force is effective is called the range of molecular force. म्हणजे जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो ते म्हणजे त्याची त्या मॉलिक्यूलची रेंज. Sphere of influence. An imaginary sphere with a molecule at its center and radius equal to molecular range is called sphere of influence of the molecule. म्हणजे असं एक इमॅजिनरी स्पियर आहे ज्याची रेडियस जे आहे रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज, म्हणजे मॉलिक्युलर रेंज इतकी रेडियस असते तो स्पियर जे आहे तो स्पियर म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सरफेस फिल्म. The surface layer of a liquid with thickness equal to range of intermolecular force is called the surface film. जसं thin layer आहे, ज्या लेयरची थिकनेस जी आहे ही थिकनेस त्याची रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इतकी असते त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड which does not experience any shear stress. जो सरफेस आहे तो सरफेस शेअर स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही त्याला म्हणायचं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. नेक्स्ट पॉइंट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. नाउ लुक आउट दीज पिक्चर्स. दिस इज बीकर. इनसाइड द बीकर water is filled. Now consider n number of molecules are there inside the beaker. For example, this is water. Then each molecule experience a force of attraction that is called as cohesive force because same type of molecules. For example, water molecule. Now consider three molecules in this water. First one is A, which is well inside the liquid. तीन molecule आपण ह्या लिक्विड मध्ये कन्सिडर करायचे. त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल आहे A जो इनसाइडला आहे लिक्विड मध्ये. Now molecule A is deep inside the liquid acted upon by equal cohesive force in all directions. Thus the net cohesive force acting on molecule A is 0. मॉलिक्यूल A च्या सराउंडिंगला जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स त्या सेंटरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतील. अट्रॅक्ट केल्यामुळे त्या मॉलिक्यूलवरती असणारा रिझल्टंट फोर्स जे हा 0 असतो, कारण ऑल डायरेक्शन मधून इक्वल आणि अपोजिट फोर्स कॅन्सल झाल्यामुळे A मॉलिक्यूलवरती रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग जे आहे हा 0 असतो. नेक्स्ट मॉलिक्यूल B lies within the surface layer. A strong downward cohesive force acts on the liquid molecule. The adhesive force acting on molecule B due to air molecules above it. As a result, the molecule B gets attracted inside the liquid. B molecule जे आहे
जस्ट सरफेसच्या बिलो आहे. जस्ट सरफेसच्या बिलो असल्यामुळं त्याच्या डाऊन साईडला जे मॉलिक्युल्स आहेत ते डाऊन साईडचे मॉलिक्युल्स हे वॉटर मॉलिक्युल आहेत, ते त्याला अट्रॅक्ट करतील. त्याच्या अबाऊ मॉलिक्युल जे आहेत हे अबाऊ मॉलिक्युल हे सरफेसच्या अबाऊचे एअरचे मॉलिक्युल्स आहेत. एअरचे मॉलिक्युल पण त्याला अट्रॅक्ट करतील. तो ॲडिशिव्ह फोर्स आहे डिफरंट मॉलिक्युल मधला. आणि बिलोचे जे मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरचे मॉलिक्युल आहेत ते कोइशिव्ह फोर्स आहे. पण हा कोइशिव्ह फोर्स स्ट्रॉंगर असतो, त्यामुळं या मॉलिक्युलला थोडं डाऊन डायरेक्शन मध्ये हा मॉलिक्युल फोर्स एक्सपिरियन्स करतो. मॉलिक्युल C which lies exactly on the free surface of the liquid. As a result, the molecule C also gets attracted inside the liquid. आता तिसरा मॉलिक्युल जे आहे C हा जस्ट सरफेस वरती आहे. जस्ट सरफेस वरती असल्यामुळे या मॉलिक्युलच्या बिलोला जे मॉलिक्युल आहेत, खाली जे मॉलिक्युल आहेत ते वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. अबाऊला जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे एअरचे मॉलिक्युल्स आहेत. एअरचे मॉलिक्युल पण अट्रॅक्ट करतात त्या मॉलिक्युलला, पण एअर मॉलिक्युल फोर्स हा ॲडिशिव्ह फोर्स हा लेस असतो. त्यामुळं डाऊन साईडचे जे मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे हा कोइशिव्ह फोर्स आहे. हा कोइशिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग असल्यामुळं हा C मॉलिक्युल जे आहे हा C मॉलिक्युल डाऊन डायरेक्शन मध्ये खालच्या दिशेमध्ये फोर्स एक्सपिरियन्स करतो. Thus, all the molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid. म्हणजे सरफेसवरचे जे काही सर्व मॉलिक्युल्स आहेत, ऑल मॉलिक्युल्स आहेत, हे ऑल मॉलिक्युल्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स एक्सपिरियन्स करतात. आणि आतले जे मॉलिक्युल्स आहेत, इनसाइडचे मॉलिक्युल्स आहेत, वॉटरमध्ये आतमध्ये असणारे मॉलिक्युल्स हे कोणताही प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करत नाहीत, कारण त्याच्या ऑल साईडला जे असणारे मॉलिक्युल्स आहेत हे इक्वली अट्रॅक्ट केल्यामुळे तो फोर्स कॅन्सल होतो, नल होतो. त्यामुळे द मॉलिक्युल्स विच आर वेल इनसाइड द लिक्विड net force expressed by that molecule equal to 0, but the molecules which are on the top surface, these top surface molecule experience force along downward direction. The force due to surface tension acts tangential to the free surface of the liquid. म्हणजे हे टॉप सरफेस जे आहे या सरफेस वरती जे काय टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो तोच काय सरफेस टेन्शन आहे. दिस इज द force experienced by the top surface molecules along downward direction. This is surface tension, thrust, pressure on this topmost layer of the liquid. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.